नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज 5 जानेवारी रोजी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आयुष्यमती उपासिका रमाई कासारे व आयुष्यमान उपासक संजयजी कासारे या परिवारामध्ये एका भिक्खूला भोजनदानाची दान पारमिता या परिवाराने संपन्न केलेली आहे। उपस्थित प्रेरणाभूमी बुद्ध विद्याविहार स्मारक परिसरातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना मंगलाची कामना करतो। माझे सर्वच युट्यूब चॅनल नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक यांनाही मंगलाची कामना करतो। सर्वांनी साधू साधू म्हणा। आज या 5 जानेवारी रोजी नव्या वर्षाची सुरुवात करत असताना हा जानेवारी महिना, या जानेवारी महिन्यामध्ये खूप सारे कार्यक्रम असतात। आपल्या नव्या वर्षाची सुरुवात ही भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभाच्या त्या शौर्य स्तंभापासून सुरुवात होते। तर 1 जानेवारी 1818 ला जो जगातला असा एक महान पराक्रम झाला, तो दिवस, त्या दिवसानं आपल्या नव्या वर्षाला सुरुवात होत असते। या जानेवारी महिन्याच्या या 2026 मध्ये 3 जानेवारीला पौष पौर्णिमा सुद्धा आहे आणि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा जयंती दिवस सुद्धा पौष पौर्णिमेलाच आहे। आणि दुसरी गोष्ट की 14 जानेवारीला मराठवाडा नामांतर नाम विस्तार दिवसही असतो। दुसरी गोष्ट, या जानेवारी महिन्यामध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन जे भिक्खू आहे, भदंत आहे, यांचा जयंती दिवस सुद्धा असतो। डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांचा जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांचा जन्म 5 फरवरी 1905 ला, त्यांचा जन्म सुहाना या गावामध्ये अंबाला या ठिकाणी पंजाब मध्ये खत्री परिवारामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। आणि त्यांचं मूळ नाव डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे नाव सर्वांना परिचित आहे की डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन त्यांचं मूळचं नाव, त्यांच्या घरचं नाव हे हरिनाम दास होतं। दुसरी गोष्ट, हरिनाम दास झाल्याच्या नंतर त्यांनी ते लाहोर पाकिस्तान मध्ये आपलं BA पर्यंत संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं। आणि महापंडित राहुल सांकृत्यायन हे मूळचे केदारनाथ पांडे ब्राह्मण परिवारातले, ज्यांनी ओल्गा टू गंगा ही पुस्तिका लिहिलेली आहे। तर महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांना भिक्खू जीवन जगण्याची प्रेरणा, प्रवज्जित जीवन जगण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली। आणि मग ते हरिनाम दासचे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन झाले। आपल्याला सर्वांना माहित आहे, तथागत भगवान बुद्धांचे एकेकाळचे चुलत भाऊ अमितोदनाचा पुत्र आनंद, जे उपस्थायक होते, धम्मसेवक होते, ज्यांनी सूत्रधर आनंद म्हणून ओळखलं जातं। तर या आनंद हे बुद्धाच्या भावाचंच नाव आहे, चुलत भावाचं, जो आनंद पुढे जाऊन भिक्खू बनतो, हे आनंद नाव त्यांचं भिक्खू जीवनामध्ये ठेवल्या जातं। आणि दुसरी गोष्ट, त्यांचं जे
सरनेम नाही म्हणता येईल त्याला, कौशल्यायन हे ठेवल्या जातं. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन. आता कौशल्यायन म्हणजे काय, तर कोसल देशाचा जो राजा होता तो त्याच्या आईचं नाव होतं कोसला देवी. कोसला हा पाली शब्द आहे आणि या कोसला याच्यावरूनच ते कोसल प्रदेश महाजनपद म्हणून ओळखलं जात होतं. आपल्याला असं वाटते की कोसला कौशल्य हे रामायणामधलं महाभारतातलं नाव आहे, रामायणामधलं नाव आहे. कौशल्य हे रामाच्या आईचं नाव आहे, ते अजिबात नाही आहे. कोसला हे पाली नाव आहे, पाली भाषेतलं नाव आहे आणि म्हणून त्यांनी ती उपाधी कौशल्यायन ही पदवी त्यांनी धारण केली, कोसला. तर ज्या डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांचा जो जन्मदिवस आहे 5 जानेवारीला, तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे पाली भाषेचे मोठे गाडे अभ्यासक होते आणि बौद्ध धम्माचे सुद्धा ते गाडे अभ्यासक होते. सोबतच ते हिंदी साहित्यिक होते, हिंदी साहित्यकार होते, विद्वान होते आणि पाली भाषेचं त्यांना नॉलेज होतं आणि तसेच ते इतिहासकार सुद्धा होते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महापंडित राहुल सांकृत्यायन किंवा धम्मानंद कोसंबी यांना ते आपला आदर्श मानत होते. आपल्याला म्हणून ज्या ठिकाणी जे वर्धा जिल्हा आहे, खूप कमी लोकांना माहित असेल की डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे हिंदीचे साहित्यकार होते. हिंदीचे साहित्यकार डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन जे भिक्खू आहे, हिंदीचे साहित्यकार होते आणि ते आपल्या विदर्भात वर्धेला 10 वर्ष राहिले. ते कुठे राहिले, हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये 10 वर्ष त्यांनी नोकरी केली. हिंदी साहित्यिक म्हणून असल्यामुळे ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धेला 10 वर्ष राहिले. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे जे 2 भिक्खू आहे, हे दोनही ब्राह्मण परिवारातले आहे. तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन आणि धर्मानंद कोसंबी हे बापू कुटीमध्ये आजही त्यांची समाधी आहे. हे धर्मानंद कोसंबी ज्यांनी बौद्ध धम्मावरील 4 निबंध नावाचे पुस्तक लिहिलेले आहे, तेही पाली प्राकृतचे गाडे अभ्यासक होते. बौद्ध धम्माचा त्यांना गाडा अभ्यास होता. ते गणित तज्ञही होते आणि ते इतिहासकारही होते. कोण, धम्मानंद कोसंबी. तर हे दोनही भिक्खू धम्मानंद कोसंबी आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे वर्धा या ठिकाणी खूप दिवस राहिले. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे 10 वर्ष राष्ट्रभाषा हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धेला राहिलेले आहे. आणि धम्मानंद कोसंबी यांनी तर त्यांचा मृत्यू सेवाग्राम वर्धेला झाला. त्यांनी तिथे खूप दिवस त्यांनी ते बापू कुटीच्या आश्रमामध्ये राहिलेले आहे. म्हणून धम्मानंद कोसंबी असो किंवा त्यावेळी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे हे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन हे जे खत्री पंजाबी ब्राह्मण होते आणि धम्मानंद कोसंबी हे गोव्याचे ब्राह्मण होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे इंग्रजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत शेवटचा ग्रंथ कोणता आहे, शेवटचा ग्रंथ बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर हा ग्रंथ जो आहे बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिला होता. बाबासाहेबांचा हा मूळ ग्रंथ कशामध्ये आहे, इंग्रजीमध्ये लिहिला होता बाबासाहेबांनी हा ग्रंथ. तर इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहित असताना नंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाणानंतर त्यांचा मराठी अनुवाद म भी चिटणीस घनश्याम तळवटकर आणि माश रेगे यांनी मराठी अनुवाद केला होता. म्हणजे बाबासाहेबांच्या बुद्धा अँड हिज धम्म या इंग्रजी ग्रंथाचं, या धम्म ग्रंथाचं जे मराठी अनुवाद या 3 लोकांनी केला. आणि नंतरच्या काळामध्ये पंजाबी, उर्दू आणि खास करून हिंदी भाषेमध्ये, पूर्ण भारतामध्ये हिंदी राष्ट्रभाषा आहे, सर्वांना हिंदी समजत असतं. तर या हिंदीमध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचा अनुवाद किंवा त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो, हे बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा हिंदी अनुवाद किंवा पंजाबी, उर्दू अनुवाद करण्याचं काम डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन या भिक्खूंनी केलेलं आहे. तसेच त्यांनी भिक्खू जगदीश काश्यप यांच्या सोबत त्रिपिटक असेल किंवा जातक कथा असेल किंवा इतर सुत्तांचं सुद्धा त्यांनी धम्मपदाचा सुद्धा मराठी अनुवाद किंवा हिंदी अनुवाद केलेला आहे.
त्यांचं एक अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे, ते आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे. छोटस पुस्तक आहे, डॉक्टर भदंत आनंद कौशल्याने, हिंदी अनुवाद आहे त्या पुस्तकाचा. ते पुस्तक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनासंबंधी लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते त्या ठिकाणी त्यांची जे त्याग आहे ते त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. तो ग्रंथ आहे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांचा. तो ग्रंथ आपण प्रत्येकाने वाचावा. त्या ग्रंथाचं नाव आहे यदि बाबा न होते. कोणता ग्रंथ? यदि बाबा न होते किंवा अगर बाबा न होते. या ठिकाणी बाबा कोणाला म्हटलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे यदि बाबा न होते हे त्यांचं एक खूप महत्वाचं ग्रंथ आहे. तो आपण प्रत्येकाने वाचा या जयंतीच्या निमित्तानं. त्यांचा एक दुसरा ग्रंथ आहे भिक्खू के पत्र, वेद से मार्क्स तक किंवा राम की जुबानी राम की कहानी किंवा मनुस्मृती क्यों जलाई किंवा बौद्ध धम्म एक बुद्धिवादी अध्ययन आणि रेल का तिकीट असे अनेक ग्रंथ डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांनी लिहिलेले आहे. तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्याने मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे हरिनाम दास होते. त्यांच्या वडिलांचं नाव रामसरण दास होतं. ते खत्री पंजाबी परिवारातले होते. तर त्यांनी महापंडित राहुल सांकृत्याने जे भिक्खू आहे हे एक केदारनाथ पांडेच होते, ब्राह्मण कुळातलेच होते. तर या महापंडित राहुल सांकृत्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी प्रवचित भिक्खूचं जीवन जे ग्रहण केलं, त्यांनी गृहत्याग केला आणि ते भिक्खू बनले, भदंत बनले. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान ते वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संस्कृत, पाली, प्राकृत असेल किंवा उर्दू असेल, हिंदी असेल, पंजाबी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी पाली विद्यापीठ जे आहे विद्यालंकार येथे जाऊन सिंहली भाषा ही पाली भाषेमधूनच जन्माला आलेली आहे. सिंहली भाषा, या सिंहली भाषेचा अभ्यास सुद्धा त्यांनी केला आहे विद्यालंकार श्रीलंकेमध्ये जाऊन. तर त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांचं खूप मोठं योगदान आहे. महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या सहवासात राहून किंवा धम्मानंद कोसंबी यांच्या सहवासात राहून किंवा ते जगदीश काश्यप भिक्खू यांच्या सहवासात राहून किंवा धर्मगुरु दलाई लामा असतील, पाहिजे त्याला दलाई लामा यांच्या सहवासात राहून त्यांनी बौद्ध धम्माचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केलेला आहे. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट 1956 ला नेपाळला जी बुद्ध की काल मार्क्स हा जो बाबासाहेबांचा ग्रंथ आहे, बुद्ध की काल मार्क्स या विषयावर जे बाबासाहेबांचं जगप्रसिद्ध असं भाषण झालं, बुद्ध की काल मार्क्स. तर हे बुद्ध की काल मार्क्स हे जे बाबासाहेबांचं भाषण काठमांडू नेपाळला झालं. नेपाळ हा तसा जम्बूद्वीप भारताचाच भाग आहे. तर त्या ठिकाणी जे भाषण झालं त्या भाषणामध्ये, नेपाळच्या या काठमांडूच्या भाषणामध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांची भेट पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालेली आहे. आपल्या देवळी तालुक्यामध्ये आपल्या विदर्भातील बौद्ध धम्माची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला धम्मदीक्षा देण्याच्या अगोदर आपल्या वर्धा जिल्ह्यात आणि आपल्या देवळी तालुक्यामध्ये आपल्या विदर्भातले पहिले भिक्खू आहे, जे भिक्खू म्हणजे सुमेध भंतेजी. तसे धर्मकीर्ती भंतेजी आहे, परंतु सुमेध भंतेजी जे आहे ते आपल्या देवळीचे आहे. त्यांचं पूर्वीचं नाव होतं जयकुमार नारायणे. त्यांच्या आईचं मरण देवळीलाच झालं. आज जे डॉक्टर आंबेडकर नगर आहे का नाही देवळीला, त्या देवळीलाच जयकुमार नारायणे म्हणजे नारायणे त्यांचं आडनाव होतं. तर हे जयकुमार नारायणे त्यांना हिरो बनायचं होतं मुंबईला जाऊन, पण ते हिरो न बनता ते भिक्खू बनले. तर आपल्या वर्धा जिल्ह्यातील म्हणजे देवळी तालुक्यातील म्हणजे गौरवाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्या वर्धा जिल्ह्यातील ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात राहायला भेटलं. अनेक दुर्मिळ फोटो बाबासाहेबांसोबत आहे. 13 ऑक्टोबरचं श्याम हॉटेलचं पूजा असो किंवा 14 ऑक्टोबरला जे 7 भिक्खू होते चंद्रमणी भंतेजी सोबत. तर या 7 भिक्खू मध्ये धम्मदीक्षेच्या वेळी धम्मदीक्षेचे साक्षीदार म्हणून भिक्खू सुमेध भंतेजी सुद्धा आपल्या देवळीचे होते. त्यांचा फोटो तुम्ही दीक्षाभूमीला पाहू शकतात. जे 7 भिक्खू उपस्थित होते धम्मदीक्षा द्यायला,
त्या 7 भिक्खूमध्ये आपल्या देवळीचे वर्धा जिल्ह्याचे भिक्खू सुमेध होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. त्याचा हिंदी अनुवादही निघालेला आहे. त्याच्यामध्ये सोनेगाव आबाजी येथली केस, नागोराव वानखेडेची केस बाबासाहेबांनी कशी जिंकली, बाबासाहेब वर्धेला कसे रेल्वेनं आले, ते जमनालाल बजाजच्या घरी कसे त्यांनी जेवण केलं, जमनालाल बजाजनं मग त्यांना बापू कुटीकडे नेलं आणि मग ते सेवाग्रामच्या आपल्या अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये गेले. त्या काळामध्ये कसे ते दगडावर बसून त्यांनी भाषण केलं, तो दगड आजही सेवाग्रामला आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धेला आल्याच्या नंतर जमनालाल बजाजचं जे मालकीचं देऊळ होतं दुर्गा टॉकीजच्या समोर, त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गेले. त्यांचा कसा अपमान झाला. 4 मे 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम वर्धेला आले. हा प्रसंग सुमेध भंतेजींनी मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. तर सुमेध भंतेजींचं आणि डॉक्टर म्हणजे यांचं नातं कसं आहे की तुम्हाला मी आधीच सांगितलं की डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे हिंदीचे साहित्यिक होते. आता हिंदीचे साहित्यिक असल्यामुळे ते वर्धेला 10 वर्ष ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये राहिले. जसे आता सध्याला तिथं सरोज टाकी आहे, सरोज मंगल कार्यालय आहे का ना वर्धेला, गौरक्षण वाढला लागूनच आहे ते ठिकाण. कोणतं ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती. तर तिथं कवी नागार्जुन आणि अमरावतीचे गुणाकर मुळे हे इतिहासकार गणितज्ञ त्या ठिकाणी होते. तर 10 वर्ष ते त्या ठिकाणी राहिले, भिक्खू म्हणून राहिले. आता त्यावेळी जयकुमार नारायण म्हणजे उर्फ भिक्खू सुमेध यांची आई यशोदा आई ती वारली होती देवळीला आणि मग ते तिथे वर्धेला राहिले गेले. आता वर्धेला राहिले जात असताना त्या गल्लीमधून तिथंच ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीने आपल्या लोकांचा मौला तिथंच आहे आता वर्धेला. तर तिथून ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये हा उल्लेख त्यांनी मी पाहिलेले बोधिसत्व या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. तर ते फेरफटका मारण्यासाठी सकाळी सकाळी त्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या गार्डन मध्ये बगीच्यामध्ये आपल्या दोस्तासोबत मित्रासोबत ते फिरायला गेले. तर तिथं डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांची जयकुमार नारायणे जे पुढे जाऊन भिक्खू सुमेध बनतात त्यांचा परिचय झाला आणि त्यांना तिथे त्यांनी कामावर ठेवलं. नंतरच्या काळामध्ये काय झालं, त्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये लक्षात घ्या त्या काळामध्ये ब्राह्मणवाद जातीवाद किती भयंकर होता. तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्या जे 10 वर्ष वर्धेला राहिले त्यांच्यावर घोडी म्हणजे ते समजला घडी चोरीचा आरोप लावला ब्राह्मणांनी वर्धेला. हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धेला घडी चोरी करण्याचा आरोप लावला त्या भंतेवर. डॉक्टर भदंत आनंद कौशल्या त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला आणि ते त्रस्त झाले, त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आणि मग ते सरळ सरळ कलकत्त्याला महाबोधीच्या ठिकाणी निघून गेले. ते नंतर दार्जिलिंगला धर्मोदय बुद्ध विहारामध्ये सुद्धा निघून गेले. आणि नंतर हे जयकुमार नारायण आणि त्यांचा एक मित्र होता, हे दोघे जण तिथे कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला जाऊन त्यांनी मग डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांनी त्यांना दोघांनाही म्हणजे त्या सुमेध भंतेजींना बुद्धगयाला पाठवलं आणि बुद्धगयाला जाऊन त्यांनी मग सुमेध भंतेजींनी त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली भिक्खू जीवनाची. आणि मग सुमेध भंतेजी आपल्या देवळीचे सुमेध भंतेजी हे बुद्धगयाला त्या बोधिवृक्षाखाली जातात आणि बर्मा देशातल्या उत्तम नावाच्या महातेरो भंतेजीकडून ते चिवर घेत असतात आणि त्यांचा मित्रही चिवर घेत असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा सहवास सुमेध भंतेजींना लाभलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा सहकारी ब्राह्मण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांची एकदा भेट झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणाला बुद्धाची कोणती मूर्ती सर्वात जास्त प्रिय आहे, कोणती मूर्ती? आता भगवान बुद्धांच्या 11 मुद्रा आहे, आशीर्वाद मुद्रा, तर्जनी मुद्रा, धम्मचक्र पवतन मुद्रा, तुम्हाला माहितच आहे अनेक मुद्रा आहे. तर तुम्हाला कोणती बुद्धाची मुद्रा पोझिशन आवडते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला उघड्या डोळ्याची असलेली आहे का नाही. आजच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला देहू रोडला बाबासाहेबांनी पांढऱ्या शुभ्र ब्रह्मदेशातल्या 2 मूर्त्या आणल्या होत्या. पण त्याही मूर्त्या कशा आणल्या होत्या? अर्धवट डोळे उघडे केलेल्या.
आजही आहे ते देऊरोडला बसवलेली आहे. दोन्ही मूर्त्या पुण्यात आहे, एक सिम्बॉयसिसला आणि देऊरोडला. आणि बाबासाहेबांनी परिमंडल घातलेलं आणि अर्धवट डोळे उघडे असलेलं बुद्धाचं पेंटिंग चित्र सुद्धा बनवलं होतं. उत्कृष्ट चित्रकार होते बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं चित्र काढलेलं, बुद्धाचं चित्र त्यांनी काढलं, पेन्सिलीने काढलं. ते चित्र तुम्हाला शांतीवनला, नागपूरला पाहायला मिळेल. बाबासाहेबांना जर खूप आयुष्य मिळालं असतं तर त्यांनी आणखी चित्र काढली असती. त्यांना व्हायोलिन सुद्धा वाजवता येत होती. तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान बाबासाहेबांना विचारत काय तुम्हाला कोणती मुद्रा आवडते बुद्धाची? तर बाबासाहेब म्हणतात मला अर्धवट डोळे उघडे असलेली चालता बोलता बुद्धाची मूर्ती मला आवडते. तर तुम्ही पाहिलं असेल 56 फुटाची चालते बोलती बुद्ध मूर्ती बाबासाहेबांच्या संकल्पनेतली कुठं आहे? सध्याला नागलोकला आहे का नाही नागपूरला? ते आहे ते 56 फुटाचीच आहे. म्हणजे 56 ला धम्मदीक्षा दिली ना बाबासाहेबांनी, म्हणजे 56 फुटाची आहे. बाबासाहेबाच्या संकल्पनेतनं आवडणारा चालता फिरता बुद्ध त्यांनी ते बनवलेला आहे. तर बाबासाहेब मग डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांना प्रतिप्रश्न विचारतात की तुम्हाला कोणती मूर्ती आवडते, तुम्हाला कोणती बुद्ध मूर्ती आवडते? तर आनंद कौशल्यान भंतेजींनी उत्तर दिले की मला भगवान बुद्धाची ध्यान मुद्रा आवडते, ध्यान अशी डोळे लावून असलेली मूर्ती आवडते. तर ही एक चर्चा बाबासाहेबांच्या संदर्भात आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल यांच्या संदर्भात आहे. बाबासाहेब म्हणतात मी ब्राह्मण म्हणजे मी ब्राह्मणांचा विरोधक नाही, मी ब्राह्मणत्वाचा विरोधक आहे, मी ब्राह्मणत्वाचा विरोधक आहे. शेवटून जाऊन पर्याय राहणार नाही, शेवटून धम्मदीक्षा घेणारे लोक ब्राह्मणच असतील, असं बाबासाहेबांचं भाषणामध्ये कथन आहे. बाबासाहेबांचे असे अनेक ब्राह्मण मित्र होते. मबी चिटणीस असेल हेही ब्राह्मण होते, सोहनलाल शास्त्री, शंकरानंद शास्त्री किंवा आचार्य अत्रे, एफ.एम. जोशी हे बाबासाहेबांचे ब्राह्मण सहकारी होते. किंवा लोकमान्य टिळकाचा मुलगा ज्यांनी रक्ताचं पत्र लिहिलं होतं है की नाही बाबासाहेबांना, श्रीधर पंत टिळक हेही ब्राह्मण होते, ज्यांच्या घरी बाबासाहेबांनी पुण्याला सहभोजन घेतलं होतं. त्यांना आत्महत्या करावी लागली रेल्वे समोर. श्रीधर पंत टिळक लोकमान्य टिळकाचे मुलगा हाही ब्राह्मण होता. किंवा 25 डिसेंबरला जी महाडला मनुस्मृती जाळली तर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हा या ब्राह्मणाच्या माध्यमातूनच जाळली. किंवा पंडित नेहरू आहे. किंवा मग स्वतः त्यांनी एका ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण नावाच्या स्त्रीशी विवाह सुद्धा केला. म्हणजे ती कोण? माईसाहेब सविताताई आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर धम्मदीक्षेला तर नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्काराच्या वेळी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान उपस्थित होते. तुम्ही त्यांचे जुने फोटो जर पाहिले तर बाबासाहेबांच्या पायापाशी त्यांचा फोटो आहे. त्यांच्या हस्तेच अंतिम संस्कार विधी 7 डिसेंबरला मुंबईला दादर चौपाटीला अरबी समुद्राच्या काठी पार पडला. तिथे असलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं 7 डिसेंबरला 6 डिसेंबरला तिथे आलेल्या अनुयायांना डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. कारण बाबासाहेबांनी महाप्रयाणाच्या नंतर नागपूर चंद्रपूरच्या नंतर लखनौच्या जौनपूरला, मुंबईला अशा ठिकाणी धम्मदीक्षेच्या संदर्भात प्लॅनिंग केलेली होती, पण बाबासाहेबांना आयुष्य मिळालं नाही. पण मुंबईच्या धम्मदीक्षा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोण? डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान. तरी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं बौद्ध धम्मासाठी खूप मोठं योगदान आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या बाजूला जे तुम्हाला भिक्खू निवास दिसतं, जिथं भिक्खू संघ बसलेला असतं तुम्हाला दिसते, ते जिथं एक मूर्ती दिसते तुम्हाला, नागपूरला जर कधी गेले तर तुम्ही दीक्षाभूमीला एक बाजूला तिथं भिक्खू वगैरे बसतात, ते भिक्खू निवास स्वतः डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनीच बांधलेलं आहे. काहीतरी तिथे राजनीती झाली दीक्षाभूमीला राजनीती केली आणि आपल्याच काही कर्मठ लोकांनी, कर्मठ म्हणण्यापेक्षा आता काही लोक राहतातच ना प्रत्येक ठिकाणी, है की नाही? तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान एवढे साहित्यकार, विद्वान माणूस, विद्वान भिक्खू, त्यांनाही त्यांच्या संदर्भात काही राजनीती, कूटनीती रचली आणि त्यांना दीक्षाभूमीच्या भिक्खू निवासामधून सोडून जावं लागलं त्यांना. पहा एवढा मोठा भिक्खू, आपले लोक असे त्या काळामध्ये त्याला पहा. तर त्यांना दीक्षाभूमीचं भिक्खू निवास म्हणजेच दीक्षाभूमी त्यांना सोडून जावं लागलं. आणि ते सरळ कुठं गेले? मग आता कुठं गेले? ते नागलोक पाशी नाही का, कामठीला ड्रॅगन पॅलेसला जातात, तिथं बुद्ध भूमी आहे. ती जागा एका पारसी लोकांनी दान केली त्यांना. पारसी धर्मातील लावू नका,
पारसी धर्मातील व्यक्तीने ती आज जे बुद्धभूमीची जागा आहे ना, ती जागा त्या पारशी एका समुदायानं दान केली. तुम्हाला माहित असेल बाबासाहेबांच्या ज्या वस्तू नागपूरला ठेवल्या आहे वामनराव गोडबोले यांनी, ठीक ना, तर त्या शांतीवनला ज्या काही बाबासाहेबांच्या वस्तू आहेत ती जागा सुद्धा बौद्ध समाजाच्या बाईनं दान केलेली आहे, जिथं शांतीवन उभा आहे. शांतीवनला तुम्ही कधी गेले का? दिल्लीला बाबासाहेबांच्या ज्या वस्तू होत्या ना, त्या दिल्लीच्या वस्तू पुण्याला आलेल्या आहे. सिम्बॉयसिस मध्ये बाबासाहेबांच्या वस्तू आहे पुण्याला, आणि बाबासाहेबांच्या दुसऱ्या वस्तू तळेगाव दाभाडेला आहे तशा, पण बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त वस्तू शांतीवनला आहे नागपूरला, तिथं आपण गेलं पाहिजे. तर या शांतीवनला बाबासाहेबांच्या वस्तू आहे. तर या शांतीवनची जी जागा आहे ती गोपिकाबाई ठाकरे नावाच्या एका ओबीसी बाईनं दान केली आहे. समजलं? बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहित ठेवण्यासाठी वामनराव गोडबोलेंना ती शांतीवनची जागा दान करणारी कोण आहे? ओबीसी समाजाची गोपिकाबाई ठाकरे असे लोक आहे. म्हणजे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांना दीक्षाभूमी सोडून जावं लागलं. त्यांना काही लोकांनी त्यावेळेचा त्रास दिला आणि त्यांनी ते बुद्धभूमी त्या ठिकाणी निर्माण केली आहे. कुठे? तिथेच आहे, त्या आपल्या नागपूर रोडवर. तिथंच त्यांचा निर्माण झालं. एक गोष्ट सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं माझ्या वाचण्यात आलं किंवा ऐकण्यात आलं की जे सुपरस्टार आहे अमिताभ बच्चन, या अमिताभ बच्चनचं नाव स्वतः डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनी ठेवलं असं माझ्या ऐकण्यात वाचण्यात आलेलं आहे. आता कसं काय म्हणजे अमिताभ बच्चनच्या वडिलांचा आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांचा काय संबंध आहे? आपण फक्त भदंत आनंद कौशल्यान यांना फक्त भिक्खू म्हणूनच ओळखतो, भदंत म्हणूनच ओळखतो, पण ते हिंदी साहित्यिक होते, साहित्यकार होते. जसे देवकी नंदन आहे किंवा असे आपण महादेवी वर्मा वगैरे असं ऐकतो का नाही, किंवा ते सुमित्रानंदन पंथ, तर असे आपण हिंदीचे नाव ऐकतो. तर किंवा मग आपण मुंशी प्रेमचंद हे नाव ऐकतो हिंदी साहित्यिकांमध्ये. तर असे हिंदीचे एक साहित्यिक होते, हिंदी साहित्यिक होते. ते केवळ भिक्खूच नव्हते, ते पाली भाषेचे अभ्यासकच नव्हते, केवळ ते बौद्ध धर्माचे प्रचारकच नव्हते, ते या भारताचे ते हिंदी साहित्यकार होते. हिंदी साहित्यांवरचा त्यांनी मोठा अभ्यास केला होता. आणि म्हणून हरिवंशराय बच्चन हे पंजाबचेच आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे सुद्धा पंजाबीच होते. हरिवंशराय बच्चननी जी अग्निपथ कविता लिहिली किंवा मधुशाला वगैरे असं जे काही ते लिहिलेलं आहे, तर हरिवंश बच्चन हे सुद्धा हिंदीचे साहित्यिक होते आणि ते कवी होते. अमिताभ बच्चनचे जे वडील आहे हरिवंशराय बच्चन हे हिंदीचे साहित्यिक होते आणि उत्कृष्ट कविता होते. मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती, तुम्ही कविता ऐकली असेल. तर हरिवंशराय बच्चन आणि त्यांची जी पत्नी होती हरिवंशराय बच्चनची, त्या पत्नीचं नाव होतं तेजी बच्चन. म्हणजे अमिताभ बच्चनच्या आईचं नाव काय होतं? तेजी बच्चन. आणि हरिवंशराय बच्चन यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव अमिताभ हे नाव ठेव. अमिताभ जे नाव ठेवलं. आता अमिताभ इतका उंच पुरा आहे, आपल्याला माहित आहे तो हिरो आहे का नाही, एवढा उंच पुरा आहे अमिताभ बच्चन. तर बुद्धही उंचच होता. आपण नरसिंह गाथामध्ये जर पाहिलं तर बुद्धाची उंची होतीच. आता अमिताभ बच्चन हा उंच पुरा व्यक्ती आणि हरिवंशराय बच्चन आणि हेही हिंदीचे साहित्यिक आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हेही हिंदीचे साहित्यिक, एकामेकाचा परिचय झाला. ज्यावेळी तो पहिला बाळ तेजी बच्चनला जन्माला आला तर तेव्हा त्यांनी मग ते बाळाचं नाव म्हणून डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनीच हरिवंशराय बच्चन, त्या तेजी बच्चनचं नाव बुद्धिस्ट नाव आहे अमिताभ. चायनामध्ये बुद्धाला अमिताभ म्हणतात. अमिताभ हे बुद्धाचंच नाव आहे. बुद्धाचे 100 नाव आहे. समजलं? आपणच समजलं तथागत, सुगत, अरहत आहे का नाही, लोकनाथ, शाक्यमुनी आहे का, नागमुनी, कितीतरी नाव आहे भगवान बुद्धाला. तर भगवान बुद्धाचे 100 नाव आहे. तर त्यापैकीच एक नाव ते चायनामध्ये आणि जपानमध्ये महायानी संप्रदायामध्ये जास्त आहे, ते अमिताभ बुद्ध. तुम्ही कधी तुमच्या घरी फोटो पाहिला असेल भगवान बुद्धाचा असा गोल्डन कलरचा आणि त्याच्या छातीवर असं स्वस्तिक आहे. स्वस्तिक आणि नास्तिक हे दोघे बौद्धांचेच आहे, ते काही दुसरीकडले काही नाही. तर ते अमिताभ बुद्ध. अमिताभ म्हणजे काय? आभा. आभा म्हणजे काय? आभा म्हणजे प्रकाश होत असते. आभा म्हणजे प्रकाश, तेज, पुंज, कांती, ग्लो. तर ज्यांची आभा, आभा म्हणजे काय? प्रकाश.
म्हणजे अमित आभा, ज्याची अमिट, अमिट म्हणजे काय, अमिट, अमिट म्हणजे न मिटणारी आभा. कोणती आभा? ज्ञानाची आभा. आभा म्हणजे काय, प्रकाश होते. म्हणजे ज्यांची अमिट, अमिट म्हणजे न मिटणारी आभा आहे, ज्ञान रूपी आभा आहे, त्याचं नाव आहे अमिताभ. तर बुद्धाच्या नावापैकीच एक नाव आहे बोधिसत्व अमिताभ. बुद्धाचंच नाव आहे अमिताभ. हे बुद्धाचंच अमिताभ हे बुद्धिस्ट नाव डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनी तेजी बच्चनच्या, हरिवंशराय बच्चनच्या मुलाला दिलं, असाही एक इतिहास आहे. तर आज डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांच्या जयंतीच्या निमित्तानं, त्यांची जयंती त्या बुद्धभूमी नागपूरला मोठ्या प्रमाणात होत असते, तिथेच त्यांचं परिनिर्वाण झालं. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं म्हणून डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे बाबासाहेबांच्या अंतिम विधीलाही होते. त्यांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं हिंदी अनुवादही केला. आणि दुसरी गोष्ट, ते हिंदी अनुवादाचं पुस्तक आपल्याला तायवान देशामधून ते ट्रान्सलेशन होऊन आपल्याला प्राप्त होत असतं. तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांचं यदी बाबा न होते हे पुस्तक आपण प्रत्येकाने वाचावं, असंच मला या आजच्या प्रसंगी सांगायचं आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. साधू साधू.